अजून एक फोर. आदित्य, पारू तर बऱ्यापैकी शुद्धीत आहे. आई, मी काय म्हणतो आई, तू घरी जा, मी थांबतो इथे. अरे मी थांबते इकडे. तू थकल्यासारखा दिसतोयस, तू घरी जा. आणि माझी वटपौर्णिमेची पूजा सुद्धा झाली आहे, त्याच्यामुळे मी थांबायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. नाही नाही आई, प्लीज आता घरी तुझी जास्त गरज आहे. तू प्लीज घरी जा, मी खरंच थांबतो इथं, काही काळजी करू नकोस. बर. येस येस प्लीज. पारू, आराम कर. मी येईनच परत. पारू, ठीक आहेस ना तू? तुला माहितीये पारू, मी काय काय केलं माहित आहे मला. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. आदित्य सर, मी तुमच्याकडं काही मागितलं तर द्या. बोल पारू, काय वाटेल ते मग मी सगळं तुझ्या पायाशी आणून ठेवेन. फक्त माझ्यापासून दूर जायच्या गोष्टी करू नकोस प्लीज. नाही जाणार. हा बोल. सर, हा, माझ्या बाला सोडून. पारू, काय बोलतेस यार तू? तुझ्या लक्षात नाहीये का पारू? हे बघ, हिची अवस्था झाली तुझी ती. शेवटी पाहायला मी पारू शिवाय नाही जगू शकत. पारूला काही झालं असतं ना तर तुम्ही माझंही मेलेलं तोंड बघितलं असतं. आदित्य बाबा, मला माफ करा. काय आहे, पारूचं नशीब ठरवायचा अधिकार मला नाहीये, तो नसणारच आहे. माझ्या पारूने आहे ना, डोळ्यात न मावणारं स्वप्न बघितलं. ते तिच्या आवाकाच्या पलीकडचे आहे. हे बघा आदित्य बाबा, मी माझ्या मताशी आधी भी ठाम होतो आणि आता पण ठाम आहे. हे स्वप्न पूर्ण होणार नाही. नाही होणार हे स्वप्न पूर्ण. म्हटलं एखाद्या खास कार्यक्रमासाठी वापरूया. पण आता मला असं वाटतंय की ही साडी पारूला द्यावी. अगदी माझ्या मनातलं ओळखलंस. म्हणजे काय, तुला चांगलं ओळखू रे मी. तुला सगळ्यात जास्त आवडणारी वस्तू तुझ्या प्रिय व्यक्तीला तू देऊन टाकतेस. तुझी प्रेम व्यक्त करण्याची ही पद्धत चांगलीच माहिती आहे मला. श्रीकांत, पारूने आपल्यासाठी जे केलंय ना, त्यानंतर तिने माझा जीव जरी मागितला ना तरी कमीच पडेल. खरे, एवढ्या कमी वयात केवढी समज आहे तिला. म्हणजे आपल्या घरावरचं संकट टळावं याच्याकरता स्वतःच्या जीवाची पर्वा सुद्धा केली नाही तिने. तुझ्यावरचं प्रेम, या घरावरची श्रद्धा, मारुतीचे संस्कार
नाहीतर कदाचित हे आपल्याच मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्य असावं की इतकी चांगली माणसं आपल्या बरोबर जोडली गेली आहेत. खरंय. तुला काय वाटतं श्रीकांत, ही साडी आवडेल ना रे पारूला? नक्की आवडेल. वहिनी उद्या तुम्ही किती सुंदर साडी आहे. काय ना वहिनी, या रंगाची साडी मी कितीतरी दिवस शोधत होते पण मला मिळतच नाहीये. मला ही साडी खूपच आवडली आहे. मी एक काम करते, ही साडी माझ्यासाठी ठेवून घेते, तुम्ही तुमच्यासाठी दुसरी मागवा. हा दामिनी, त्याचं काय आहे, आतमध्ये माझं कपाट आहे, त्याच्यात माझ्या सगळ्या साड्या आहेत. तुला हव्या तेवढ्या साड्या घेऊन जा, पण ही साडी मी तुला नाही देऊ शकत. का? या साडीत असं काय खास आहे? तुम्ही मी मागते तरी नाही देते. कारण ही साडी मी पारूला द्यायचं ठरवलं आणि एकदा माझ्या डोक्यात आलं ना, तिला द्यायची, मग तिलाच मिळणार आहे ती साडी. नाही, मला माहिती आहे वहिनी, तुम्ही आजकाल त्या पारूचे जरा जास्तच लाड करताय. ठीक आहे, हरकत नाही आहे माझी, पण काय आहे, एवढी महागडी, म्हणजे ही साडी त्या भिकारड्या मोलकर्णीला द्यायची काही गरज आहे का? तिला चांगली दिसणार आहे का ही? दामिनी, हे बघ, पारू माझ्यासाठी काय आहे हे मी तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न जरी केला ना, तरी ते तुला कळणार नाही. आणि तिच्या समोर ही साडी ना क्षुल्लक आहे, कळलं?